नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणेच अकलेचे तारे तोडलेले आहेत. महाराष्ट्रातल्या एका बोकडाला किंवा बकऱ्याला कानात सांगण्यात आले, खटकाच्या काय त्या लाकडावर उभं करून वगैरे वगैरे आपली अक्कल त्यांनी पाजळलेली आहे संजय राऊतांनी. आणि त्या निमित्ताने जी काय बातमी बघायला मिळाली तेव्हा मला नामदेव ढसाळच्या गोलपीठा या पुस्तकातली एक कविता आठवली, माणसाने म्हणून. किंवा अशी कुठची, मला आता कवितेचं कदाचित शीर्षक आठवणार नाही, पण त्या कवितेत नामदेव म्हणतो, ईदीच्या बकरीप्रमाणे बळी जायचं गुपचूप आणि तरीही आत्म्याचं उदात्तीकरण करायचं का, अशी एक ओळ त्याच्यातली मला नामदेवनी अनेकदा कवी संमेलनात म्हटलेली आठवते. ईदीच्या बकरीप्रमाणे बळी जायचं गुपचूप आणि तरीही आत्म्याचं उदात्तीकरण करायचं का, अशी जी ती ओळ आहे, ती तशीच्या तशी आजच्या उबाठा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे काय राजकारण चालू आहे त्याला लागू पडणारी आहे. म्हणजे त्या बकऱ्याला काही चॉईस असतो का? आपण बलिदान केलं, आपण फार मोठं शहीद झालो असं त्या बोकडाला म्हणता येत नाही. कारण त्याला देवाला, ईश्वराला बळी दिलेला असतो आणि नंतर त्याचं मटण वगैरे खात असतील, जे काय असेल ते. पण आपल्याला देवाला बळी दिला म्हणजे देवाला आपण बळी गेलो म्हणजे आपण महान झालो, आपल्या आयुष्याचा उद्धार झाला, असं त्या बोकडाने किंवा बकरीने म्हणायचं असतं का? नामदेवचा हा त्या कोडीतला आशय लक्षात घ्या मित्रांनो. ईदीच्या बकऱ्याप्रमाणे बळी जायचं गुपचूप आणि तरी आत्म्याचं उदात्तीकरण करायचं का, याचा अर्थ तो आहे. लोक तुझा जीव घेतात आणि आपण देवाला गेलो, समर्पित झालो असं समजायचं का, आपण हुतात्मा झालो असं समजायचं का, असं त्या कवितेचा आशय आणि अर्थ आहे. संजय राऊत ज्या पद्धतीत बोलतात आणि त्यांनी हे जे उदाहरण दिले, अर्थात त्यांचा काय तो रोख जो आहे हा एकनाथ शिंदेकडे, की एकनाथ शिंदेना चिडी चूप राहायला सांगितलेले, दिलं 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद, आता गप्प बसा, आम्ही सांगू त्याप्रमाणे नाचा, आम्ही डमरू वाजवलं की तुम्ही आम्हाला मदारी समजून तुम्ही नाचायचं. अशा प्रकारे दिल्लीत बसलेले भाजपचे नेते हे एकनाथ शिंदेना कठपुतळीसारखे नाचवतात वगैरे वगैरे असं संजय राऊतांना सुचवायचे. मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे हा इतका मोठा नेता नव्हता की त्याच्या वडिलांनी वारशामध्ये त्याला अख्खा सुसंघटित असा पक्ष दिला, असं नव्हतं. ती परिस्थिती उद्धव ठाकरेंची होती. उद्धव ठाकरे एका मोठ्या पक्षाचे, महाराष्ट्रातल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचे नेता होते. त्यांचा पक्षही गेलाय, पक्षाचं बळ सुद्धा घटलेलं आहे. त्यामुळे बळी गेला असेल, अगदी ईदीच्या बोकडाप्रमाणे बळी गेला असेल, तर तो उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा बळी गेलेला आहे. राजकारणाचा बळी गेलाय. आणि संजय राऊत जे काय उदात्तीकरण करतायत ते आपल्या बळी जाण्याचा उद्देश करतायत. कानात सांगितलंय गप्प बसा, फार शहाणपणा करू नका, असा जर खरोखरच कोणी निरोप दिला असेल तर तो मला वाटतं संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिलाय. कारण तुम्हाला आठवत असेल, विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे खूप पिसारा फुलवून नाचत होते की आधी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करा, आपलंच नाव जाहीर करा, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करा. अंबादास दानवे तर पुढे गेले होते.
परत सत्ता आली महाविकास आघाडीची, तर एक दिवसासाठी तरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाचं परिमार्जन झालं पाहिजे, वगैरे वगैरे अंबादास दानवे बोलत होते. पण राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी असली सगळी बडबड ऐकली सुद्धा नाही. ऐकण्यासाठी या लोकांना आपल्या घरी सुद्धा येऊ दिलं नाही. संजय राऊत असोत किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, ते पार दिल्लीला गेले. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका वाड्रा वगैरे मंडळी, अगदी फॉर दॅट मॅटर अगदी मल्लिकार्जुन खरगे सुद्धा आज तागायत एकदाही मातोश्रीवर आलेले नाहीत. यांना जायला लागतं त्यांच्या पायऱ्या झिजवायला. अगदी सिल्वर ओकच्या पण पायऱ्या झिजवायला जायला लागतं. बदल्यात मिळालं काय? मिळालं काय? 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद. महाविकास आघाडी बनवली, मुख्यमंत्री झाले आणि सरकार गडगडलं, मुख्यमंत्रीपद गेलं. आणि आता हात पसरून सांगायचं देण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही. होतं तेव्हा दिलं काय हा प्रश्न कोणीतरी विचारला पाहिजे, पण तो विचारला जाणार नाही. पण मुद्दा असा आहे की 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंनी भोगलं. त्याच्या पुढे काय? शिंदेना डिवचणं, हिणवणं, खोके मिंदे सगळं करा, पण मिळालं काय? मिळालं काय की ज्या बळी जाण्याचं उदात्तीकरण संजय राऊत करतायत. कानात सांगितलं, कानात तुमच्या सांगितलंय की कुठलंही तुमचं नाव निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करणार नाही. हे उघडपणे सोनिया गांधी, राहुल गांधींनी सांगितलं नाही. नाना पटोलेंनी सुद्धा सांगितलं नाही. शरद पवारांनी सुद्धा सांगितलं नाही. पण स्पष्टपणे सूचित केलं ज्याचे आमदार अधिक असतील त्याचाच मुख्यमंत्री होईल. तेव्हा जी काय धडपड करायची ते अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी करा. तुमच्या नावावर, तुमच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका लढणार नाही की तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी महाविकास आघाडीतले मित्र पक्ष लढणार नाहीत, आपली ताकद लावणार नाहीत. मग प्रश्न असा येतो की खाटकाकडे गेलेला बोकड कोण? आणि मी त्याला ईडीचा बोकड का म्हणतो? तुम्ही बघत असाल आपल्याकडे ज्या ज्या विधी ठिकाणी मुस्लिम वस्ती आहेत, जिथे बकरी ईदच्या निमित्ताने ज्या बोकडाचा बळी दिला जाणार असतो त्याला खूप आधीपासून खरेदी केलेला असतो. त्याला खाऊ पिऊ घालून माजवला जातो. तो चांगला सशक्त, गुटगुटीत आणि सुदृढ असावा यासाठी महिना 2-2 महिने आधी त्या बळी द्यायच्या बोकडाला खाऊ पिऊ घातलं जातं. बदाम पिस्ते पण खाऊ घालतात, अगदी चांगलं छान छान खाऊ घालतात की जेणेकरून त्या बोकडाला सशक्त बनवला जातो. पण सशक्त कशाला बनवला जातो? तर ईदीच्या दिवशी त्याचा बळी द्यायचा असतो. महाविकास आघाडी स्थापन केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री. आणि शिवसेनेच्या पदरात मंत्रीपद किती आली? शिवसेनेपेक्षा काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला मंत्रीपद अधिक होती. म्हणजे एक शोभेचा मुख्यमंत्री केला, सत्ता दिली, खाऊ पिऊ बदाम पिस्ते, ईदीचा बोकड. पण ज्या वेळेला निवडणुका लढवायची वेळ आली तेव्हा आपल्या नावावर निवडणुका लढवल्या जाव्या ही एक छोटीशी अपेक्षा होती उद्धव ठाकरे यांची. पण ती पण संपूर्णपणे फेटाळून लावण्यात आली. फेटाळून लावणं सोडा, ऐकूनही ऐकलं नाही असं करण्यात आलं. याचा अर्थ कानात सांगणं. कॅमेऱ्यासमोर येऊन काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा कुठलाही नेता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाहीत असं बिलकुल म्हणाला नाही. पण तेच उमेदवार आहेत असं सुद्धा म्हणाला नाही.
उलट ज्याचे आमदार जास्ती त्याचा मुख्यमंत्री असं मात्र वारंवार सांगितलं जात होतं. आणि आधीपासून उमेदवार जाहीर करण्याची काँग्रेसची परंपरा नाही असंही सांगितलं गेलं. निवडणुकीआधी उमेदवार किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची गरज नाही असं शरद पवार पण म्हणून गेले. आणि तुम्हाला आठवत असेल, अजूनही कदाचित तुम्ही शोधलं तर ते फोटो किंवा ते चित्र इंटरनेटवर तुम्हाला सोशल मीडियामध्ये सापडू शकेल. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार बनवायचं ठरत होतं तेव्हा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा हात उचलला आणि हाच मुख्यमंत्री असेल असं घोषित केलं होतं. हात वर करणं आणि कानात सांगणं यात नेमका फरक किती आहे? नेमका फरक किती आहे? तो बकरा कोणाला बनवण्यात आला हे पुढच्या 5 वर्षातल्या घटनांनी जगाला दाखवून दिले. जगाला दाखवून दिले. जी एक आक्रमक संघटना होती त्या आक्रमक संघटनेला इतकी दुर्बल आणि लुडी पांगडी संघटना करून टाकली की आज उद्धव ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवण्याची हिंमत सुद्धा करू शकत नाही. 2014 मध्ये भाजपने ज्या वेळेला युती मोडली तेव्हा ऐन वेळेला युती मोडली असून सुद्धा उद्धव ठाकरे हे अखंड शिवसेनेला स्वबळावर विधानसभेच्या निवडणुकीत यशस्वीरित्या घेऊन गेले होते. त्यांनी उत्तम निवडणुका लढवलेल्या होत्या. बाळासाहेबांना सुद्धा स्वबळावर 200, 250, 300 काय असतील ते 288 या सगळ्या विधानसभेच्या जागा लढवता आलेल्या नव्हत्या. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती वडिलांनी दिलेली जी पक्ष संघटना होती तिच्या बळावर 260-70 विधानसभेच्या जागा एकट्याच्या बळावर लढवल्या आणि 63 आमदार निवडून आणले होते. तेच उद्धव ठाकरे आता मुंबई महापालिका सुद्धा स्वबळावर लढवायची की नाही या चिंतेत आहेत. बळी कोणाचा गेला मित्रांनो? बळी कोणाचा गेला? कानात कोणाच्या सांगितलं? गप्प बसायचं, शहाणपण सांगायचं नाही. हे शिंदेना कोणी सांगितले की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना कोणी सांगितले? आणि म्हणून मला ती नामदेव ढसाळची कविता आणि त्यातली ओळ आठवली, ईदीच्या बकरीप्रमाणे बळी जायचं गुपचूप आणि तरीही आत्म्याचं उदात्तीकरण करायचं का. माझ्या लक्षात राहिलेली ओळ आहे ती. आज ती ओळ जणू काय उद्धव ठाकरे यांच्यासाठी 50 वर्षापूर्वी नामदेव ढसाळ लिहून गेलेत की काय उबाठा शिवसेनेसाठी, असं मला वाटलं. हे सगळं सतत गिरे तो भी टांग ऊपर अशा भाषेमध्ये संजय राऊत रोजच्या रोज कॅमेऱ्यासमोर येऊन बोलतात तेव्हा ते नामदेव ढसाळच्या त्या कवितेतल्या ओळीला अर्थ प्राप्त करून देत असतात. पवारांनी आणि काँग्रेसनी महाविकास आघाडी बनवली आणि आम्हाला मात्र म्हणजे अखंड शिवसेनेला बळीचा बकरा बनवला, असाच संजय राऊत यांच्या एकूण बोलण्याचा अर्थ होतो. बळी बिचारा शिवसैनिक गेला, जो शिवसैनिक ताठ मानेने चालायचा. मला आठवण येते 2014ला शिवसेना भाजप युती बिघडली, तुटली. त्यानंतर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे 4 पक्ष अगदी स्वतंत्रपणे लढत होते. अशा वेळेला महाराष्ट्रात प्रचारासाठी आलेले अमित शहा एक वाक्य बोलले होते. एक वाक्य बोलले होते आणि मी अमित शहाची हजेरी घेणारा ब्लॉग तेव्हा लिहिला होता. मी अगदी शिवसेनेला अशा रीतीने संपवता येणार नाही हे मी ठामपणे सांगत होतो. हा बाळासाहेब होते त्यावेळेला शिवसेना हा खरोखरीचा वाघ होता. पण बाळासाहेब गेले आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला भिगी बिल्ली करून टाकलेलं आहे असं वाक्य अमित शहा बोलले होते. मला राग आला होता. मला राग आला होता. मी त्याच्यावर ब्लॉग लिहिला होता की शिवसैनिक हा वाघ आहे, तो भिगी बिल्ली नाहीये. माझ्या ब्लॉगवर अजूनही ते लेख तुम्हाला सापडतील.
पण उद्धव ठाकरेंनी आपल्या हव्यासापायी आणि सत्ता पिपासेपायी त्या सगळ्या लढवय्या वाघांना म्याव म्याव करणारी मांजरी करून टाकलेला. त्यांना मुख्यमंत्री पदाचा आमिष दाखवून शरद पवारांनी त्या वाघाला अक्षरशः भिगी बिल्ली करून टाकलं. अमित शहा नुसते बोलले होते टोमणा मारल्यासारखे. जसे उद्धव ठाकरे रोजच्या रोज देवेंद्र फडणवीस भाजप यांना टोमणे मारत असतात, तसं 2014च्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना अमित शहानी एक टोमणा मारला होता. हा, अभी तो भिगी बिल्ली बन गई. पण उद्धव ठाकरेंनी भिगी बिल्ली होऊन दाखवलं. शरद पवारांच्या नादी लागून उद्धव ठाकरेंनी आपण सत्तेसाठी भिगी बिल्ली व्हायला पण तयार आहोत. आणि त्याला संजय राऊत काय म्हणतायत, कोणातरी बकऱ्याला कानात सांगितलंय गप्प बसायचं, बेबे बोलायचं. बेबे बोललं तर तुम्ही तुमच्या समोर रोज कॅमेरा घेऊन येतात, त्याच्यात संजय राऊत पण बेबेच बोलत असतात बकरीसारखं, ज्यातून काही अर्थ निघत नाही, निष्कर्ष निघत नाही, तथ्य निघत नाही. हेच संजय राऊत 4 वर्षापूर्वी बोलत होते ना, भाजपने 25 वर्ष सत्तेचं स्वप्न बघू नये. कुठे आहात तुम्ही आज? आणि कुठे आहेत देवेंद्र फडणवीस? कुठे आहे भाजप? केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे, आणि तुम्ही रस्त्यावर येऊन पडलेले आहात. तुम्ही रस्त्यावर येऊन पडलात. यालाच तर बे बे म्हणतात. ब्या ब्या करण्यापलीकडे बकरी दुसरा आवाज काढू शकत नाही. तसं रोज भाजपला, शिवसेनेला निरर्थक शिव्या आणि टोमणे मारण्यापलीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत करू तरी काय शकतायत? आपण फसलोय. आपला निरर्थक बळी गेलेला आहे. हे कबूल करण्याची हिंमत पण उरलेली नाहीये. झाल्या चुका. कधी माणूस चुका झाल्या तर कबूल करतो, तिथून त्याच्या दुरुस्तीला सुरुवात होत असते, तर पुढे होणारं नुकसान टाळता येतं. पण आपण चुकलो हे कबूल करण्याची हिंमत सुद्धा उद्धव ठाकरे गमावून बसले होते. म्हणूनच त्यांच्या पक्षात फूट पडली आणि बघता बघता त्यांच्या हातातून पक्ष आणि पक्षाचा वारसा सुद्धा निवडणूक चिन्हासकट निघून गेला. तो जाणारच होता, जाणारच होता. ईदीला बळी देण्यासाठी जो बोकड असतो तो पण निवडून आणलेला असतो आणि त्याला मोकळा सोडलेला असतो, पाहिजे ते खाऊ घालतात. आपल्याला मुख्यमंत्री केलंय, आपल्याला वाटेल ते मोकाट बोलायचं स्वातंत्र्य आहे. मंत्रालयात नाही गेलो तरी चालेल, मीच मुख्यमंत्री, हे सुद्धा स्वातंत्र्य होतं. कारण बळी द्यायचा जो बोकड आहे त्याला दुखवायचं नाही, हा नियम असतो. मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना देऊन शिवसेनेला ईडीच्या बळी देण्याच्या बोकडासारखी ट्रीटमेंट देण्यात आली. आज काय अवस्था आहे? बळी तर गेलेला आहे, बळी गेलेला आहे. वाईट त्या शिवसैनिकाचं वाटतं की ज्याने कुठल्याही पदाची, कुठल्याही सत्तेची अपेक्षा न बाळगता आपलं आयुष्य गेल्या 50 वर्षापासून झोकून दिलं एका संघटनेसाठी, त्याचा बळी गेला, त्याचा बळी गेला. आणि तो बळी गेला तरी संजय राऊत फुकाच्या गप्पा मारत असतात. एकनाथ शिंदेना कोणी सांगू शकत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद मिळत नसल्यामुळे नाराज अशा बातम्या रंगवल्या जात होत्या. पण एकाही भाजपच्या नेत्याने ठामपणे सांगितलं नाही की नाही करणार मुख्यमंत्री. तुम्हाला तर कल्पनेतलं मुख्यमंत्री पद द्यायला सुद्धा नकार दिला. कानात पण सांगितलं नाही की नाही उद्धवराव, तुमचं नाव तुमच्या नेतृत्वाखाली, मुख्यमंत्री म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जाणार नाहीत, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार केला जाणार नाही, हे कानात सुद्धा सांगितलं नाही. जाहीररित्या सोडा, पण जाहीररित्या सुद्धा
भाजपच्या कोणा वरिष्ठ नेत्याने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणार नाही असं शेवटपर्यंत सांगितलं नाही. परिस्थिती ओळखून एकनाथ शिंदे यांनी वस्तुस्थिती स्वीकारली. अपमानित होण्याची प्रतीक्षा करत बसले नाही, नाही अपमानाची प्रतीक्षा केली. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना कानात सांगायची गरज नसते. एकनाथ शिंदेच्या यशाचं रहस्य तेच आहे की कान फुंक्यांपासून एकनाथ शिंदे मैलोगंटी दूर असतात आणि उद्धव ठाकरे हे फक्त कान फुंक्यांच्या कोंडाळ्यात बसतात. म्हणूनच एकनाथ आपला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं सातत्याने नुकसान झालेलं आहे, सातत्याने नुकसान झालं, पण त्यातून बाहेर पडण्याची पण इच्छा नाहीये. वाट बघतायत कोणतरी कानात येऊन सांगेल की तुम्हीच पुढचे मुख्यमंत्री. कानात कोणीतरी सांगण्याची प्रतीक्षा करत उद्धव ठाकरे बसलेत आणि त्यांच्या कानात सांगितलं जात असताना आपल्याला ऐकू येईल का म्हणून संजय राऊत पण कान लावून बसले. एकनाथ शिंदे वाघाचा बच्चा आहे. कधी झेप घ्यावी आणि कधी दबा धरून बसावं एवढं त्याला कळतं, म्हणून तो योग्यरित्या शिकार करतो. वेळ आली तर आपल्यावर डाव उलटणाऱ्या नेत्याचाही डाव करू शकतो. त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. तर तोंडाची वाफ न निवडता कधी आणि कुठे झेप घ्यायची आणि झडप घालायची हे ज्याला कळतं त्याला बकरी म्हणणाऱ्यांची अक्कल आपल्याला कळू शकते. अक्कल आपल्याला कळू शकते. दबा धरून बसायचं आणि टप्प्यात आला की शिकार करायचं हे बाळासाहेबांकडून एकनाथ शिंदे जितके शिकले तेवढं उद्धव ठाकरेंना शिकता आलं नाही. तर त्यांच्या तालमीत वाढलेल्या संजय राऊतांना मच्छर तरी मारता येईल की नाही याची मला शंका वाटते. अर्थात मच्छरच्या कानातही ते बोलतील, माशीच्या कानात बोलतील, उंदराच्या कानात जाऊन सांगतील, मांजराच्या गळ्यात घंटा बांधतील. तेच तर आता उभाटा शिवसेनेच्या प्रवक्त्यांचं काम उरलेलं आहे. पण आपणच बळी गेलोय याचं भान अजूनही आलेलं नाही. आणि म्हणून मला त्या नामदेव ढसाळच्या कवितेच्या ओळी आठवल्या. ईदीच्या बकरीप्रमाणे बळी जायचं गुपचूप आणि तरीही आत्म्याचं उदात्तीकरण करायचं काम. संजय राऊत आपल्या मूर्खपणाचं उदात्तीकरण करतायत. त्यांना त्यांची कारकीर्द लखलाभ हो एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.